गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर व्लॉग्स. आम्ही कुठेतरी चाललोय, तुम्हाला कळत असेल. चाललो नाही, येतोय. सकाळ सकाळ प्रियंकाच्या माहेरी जाऊन आलोय. आम्ही जवळच आहे, त्यामुळे धावती भेट देऊन आलोय. तिच्या आजोबा जरा आजारी आहेत त्यामुळे. आणि वाजलेले आहेत आता आजोबा आणि चुलते, मोठे चुलते 10:30 वाजलेत. त्यांना पण भेटून आलो आम्ही. 7:30 ला गेलो, 10:30 ला रिटर्न. आणि आज आहे आखाड पार्टी. काल काय होती मग? काल पण होती, काल फिश पार्टी होती. आज आखाड पार्टी आहे. तर काल काटा अडकला होता, आज काय? तर कालचा व्हिडिओ मी आजच्या ब्लॉग मध्ये टाकतो की जो भाचा आहे त्याच्या इथे काटा अडकला होता. तुम्ही बघा काटा. मासे खाणं सोपी गोष्ट नाहीये. तुला दिसतंय का? ते पार आतमध्ये हे बघा मित्रांनो, 11:05 झालेत रात्रीचे. आम्ही मासे खाल्लेत आणि श्रावूच्या घशात काटा अडकलाय. आता जायचंय आम्हाला दवाखान्यात. सिम्पली दिसतोय इथं तो, पण म्हटलं नको रिस्क घ्यायला, आम्ही जाऊन येतो गावात. वाजवावरून बिल. डॉक्टरचा फोन नंबर असेल ना. येतोय का नाही, येतोय का नाही? हे बघ, एवढा गुतला होता काय? एवढा गुतला होता काटा. आई म्हणते. हे बघा काटा फायनली काढलाय डॉक्टरांनी. एवढा मोठा काटा होता. बघा आता हे श्राव इकडे इकडे डॉक्टरांनी घेतले 100 रुपये. 100 रुपये किलो पडला तो मासा. 100 रुपये 100 रुपये किलो होती. अरे काय 200 रुपये फायनली असा काटा अडकला होता, तो निघालाय आता. नाही म्हणले किती द्यायचे, म्हणलं द्या 100. आम्ही असं निघालो होतो बाहेर, म्हणजे विचारायला पाहिजे ना जाताना किती द्यायचे. निघालो नव्हतो, म्हणजे विचारलं जस्ट. खायचे का मासे? तर आज त्यामुळे म्हटलं मासे नको, मटन आणू. चिकन, मटन, बिर्याणी. खूप आम्ही फूडी झालोय नॉनव्हेज साठी. एवढाच महिना, नंतर श्रावण चालू झाल्यावर काय नाही. श्रावणात कुठे खातो प्रियंका? अशी काय बघते बाहेर? तुमची काही गॅरंटी नाही बाबा, श्रावण पाळणार मी. तर चला आता आलोय आम्ही घराच्या जवळ. थोडासा तुम्हाला व्ह्यू दाखवतो, पाणी वगैरे प्रियंका दाखवी. भरपूर पाऊस झालाय, पाणी वगैरे चांगलं आहे यावेळेस. आणि आम्ही कालच भुईमुग काढलाय 2-3 पोती. आता वर्षभर काय शेंगदाण्याचं टेन्शन नाही, नुसतं पीनट खायचे. प्रोटीन भरपूर. पीनट अँड गुळ, जॅगरी. म्हणजे कसं आयर्नची कमी, हिमोग्लोबिनची कमी होणार नाही तुम्हाला. आपला घरचाच भुईमुग किती पण खा. बघा मित्रांनो, परत एकदा आम्ही बनवणार आहोत चुलीवरची चिकन बिर्याणी. त्याच्यासाठी कढई घासायचं काम चालू आहे आता. हे बघा मित्रांनो, आपला ऊस आहे माझ्या उजव्या साईडला. जवळ जाऊन दाखवतो कसा आहे ॲक्च्युली.
I'm solo dancing on your body, crazy on my own, but all in. I can feel the eyes on. मित्रांनो आम्ही जेवण करतोय आता इथं सगळे. जेवणात काय काय सांग रे, श्रावण सांगेल. मटन करी आणि बिर्याणी बघा सगळे. आम्ही साक्षी पण, साक्षी आता जॉब लागलाय, तिला पार्टी देणार आहे. ही कसली पार्टी आहे रे? बिर्याणी पार्टी. अरे आखाड पार्टी आहे. मग आम्ही पण असंच करायला पाहिजे. वाव थोडी शिजली नाही, शिजली आहे. मसाला टाकायचा जास्त म्हण. वाव किती मस्त आहे. मला भूक लागली. साक्षी ताईंच्या इथे हलवा लागलो होतं मला. कशी रे बिर्याणी? झोप नसेल झाली त्या दिवशी सारखं झालं असेल त्याला. झोपाळू झाला. चांगली आहे. एकदम टेस्टी. काल माशाचा काटा अडकला होता. मटणाचा हाडूक हाडूक नाही अडकत. पेरू खातो का रे विवान? मोबाईल नको घेऊ इकडे. हे बघ पिलू, एक मिनिट त्याची झोप. हे दे, खा तू, तुझं चालू दे. बघा मित्रांनो आता आम्ही इथं नारळ सोलतोय. नारळ सोलायची मशीन बघा कशी आहे. तिला असं मारायचा, अरे आडवा मारायचा. हे बघा तसं निघणारच नाही. दुसरा घ्या तुम्ही, मी ह्याचा ट्रायल करतो. हे तू हात नको लावू रे. बरं जाऊ दे, नारळाचा प्लॅन कॅन्सल. सोलायचा जाऊ दे. आता व्हिडिओ चालूच केलाय तर सोलूयात, कारण आम्हाला संध्याकाळी फंक्शनला जायचंय. त्याला घेऊन जायचं होता नारळ, पण हा पूर्णच सोलला गेलाय. बघा मित्रांनो आम्हाला फंक्शनला जायचंय. प्रियांकाचा चाललाय मेकअप इथे. फर्स्ट टाइम मेकअप करणार आहे. फर्स्ट टाइम यूज करायला घेतली. फर्स्ट टाइम यूज करते. काय कॉम्पॅक्ट? फर्स्ट आधी करायचे. हे नवीन जे ब्रँड घेतलं. अच्छा, कसा आहे ब्रँड? वास तर चांगला येतोय. मला पण छान झालं. थोडंसं फ्रेश फ्रेश वाटतं. पावडरच्या आधी लावतात का? कधी पण लावतात? मी लावू का? बघा मित्रांनो गाडी वॉश करायची आता. हे बघा हे चाललेत आता दाजी आणि सगळं फॅमिली निघोजला. जाऊ दे जाऊ. काय रे, झाली का खाड पार्टी? काय काय खाल्लं? फिश खाल्ला, काटा गोतून घेतला कशात. हा ना, चौकात जा, पाऊस येतोय. ओके बाय बाय. बाय बाय बाय. निवांत
सगळं घेतलं ना. जीवानी ताळलं झोपायचं आठवत त्याला खेळायचं नाही आठवत. चला बाय बाय. चला आपल्या पण चला आता काय तिथं त्यालाच बाटली तर होती येतो बदल नाही ना म्हणजे तो उठल्यावर चला बाय बाय करा बाबांना म्हणायचं ना प्रियांका आले बाय बाय कर बाय कल्चर आज बाय बाय भेटणारच आहे आपण परत. चला आधी तू चालली आम्ही काँग्रेच्युलेशन तू म्हणायचं नाही तू म्हणायचं. बरोबर थँक्यू. चल बाय. बाय बाय. Don't go with the cool kids, it's all overrated. No, I never missed it. I was born a misfit. Don't go with the cool kids, it's all overrated. I just didn't need it. I'm alive. हे बघा मित्रांनो, कार्यक्रम झाला, जेवण वगैरे झाले आणि वाजलेले आहेत 8:30. आम्ही निघालोय आता पुण्याच्या डिरेक्शननी. बघू आता किती वेळ लागतोय आम्हाला. बाळाने शी केली, सू केली, डायपर चेंज केला. इथं मागे आई बसली. चला चलायचं आता पुण्याला. येस आपल्या गल्ली. आता खुश झाला. स्टार्ट. बघा मित्रांनो, विमानला झोप आली. आम्ही काय जुगाड केलंय प्रियंका दाखव मागे जरा. त्याला जुळी बांधली आहे गाडीमध्येच. कसा आहे विषय. बघा मित्रांनो, आम्हाला रिटर्न गिफ्ट मिळालेलं आहे. कार्यक्रमाला गेलो नाही दिसतंय. हा नीट का असतं सगळं तुझं. पाठ आहे मला वाटतं. देवाचा पाठ आहे का. मस्त आहे. दाखव जरा उजेडात. छान आहे. हे बघा, हे रिटर्न गिफ्ट मिळालेलं आहे आम्हाला. मस्त आहे. विचार पण नाही केला. मस्त गिफ्ट आहे असं. गणपती वगैरे विराजमान करण्यासाठी. हो मस्त आहे. तर आता आम्ही पोचलोय पुण्यात. एकदम हालत खराब, सगळी बॅटरी डाऊन झाली आमची. आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवूयात. पण तुमच्यासाठी परत नव्या एनर्जीने, नव्या जोमाने नवीन व्हिडिओ घेऊन येतो. वीकेंड संपलेला आहे. वीकडेज उद्यापासून आपलं काम चालू. नवीन टॉपिक, नवीन काहीतरी.